संग्रामात साठोपे समचरण सरोजम सांद्र नीला उदांबम जगनिवेत पाणी मंडन मंडनाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै दौलासम विठ्ठलम चिंतयामि पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे कथानुसंधान या ठिकाणी खरोखरच लक्ष्मण आणि राजा रावणाचे या ठिकाणी युद्ध आहे, रणभूमीच्या ठिकाणी आहे. लक्ष्मणानं रावणाचा रथ सारथी यांचं छेदन केलेलं आहे आणि हाताहात असणारी अवस्था लक्ष्मणानं रावणाची केलेली आहे म्हणून ग्रंथकर्ते सांगतात. लक्ष्मणे केला विरत तो रागन मानी लंकानाथ बिभीषणे केला स्वगात त्याची टपत मारावं. तर खरोखरच या ठिकाणी सांगू लागलेले लक्ष्मणानं रावणाचा रथाचं छेदन केलं. हे मात्र राग रावणाच्या मनाच्या ठिकाणी नाही, रावणाच्या रथाचे जे असणारे घोडे आहेत बिभीषणानं मारल्यामुळं रावणाला राग आला. लक्ष्मण झाली अपरदान करीन मी बिभीषणाच्या घात तो सोडीना शरणागतां क्षणादात न विसंबे. लक्ष्मण जर बिभीषणाच्या बाजूला गेला तर निश्चितच मी बिभीषणाचा घात करेल. मात्र शरणागत बिभीषण आहे, बिभीषणाच्या समोर लक्ष्मण या ठिकाणी आहे म्हणून सांगतात. रावण परत नव्हेची लक्ष्मण बिभीषणावर आपण नाती निर्वाण मांडिले. खरोखरच या ठिकाणी स्वतः रावणानं काय केलेलं आहे, बिभीषणाला संधी साधून त्या ठिकाणी निर्वाणीची जी असणारी शक्तीचं प्रयोजन आहे बिभीषणावर राजा रावण करू लागला. घोडे मारिता रावण वेगिरत सांडून जाण मारावया बिभीषण करुणी उठान दाविनला. रावणाचे घोडे मारलेले, रावणा विरत झालेला आहे आणि उड्डाण करून आता खरोखरच शक्तीचं प्रयोजन स्वतः बिभीषणावर रावण करणार आहे म्हणून सांगतात. दात काय संकट ओटी त्याचे नळीचे रक्त गोटी नाहीसा तस. रावणाला एवढा प्रचंड राग आलेला आहे, दात करकरा खाऊ लागलेला आहे. आता त्या बिभीषणाच्या नरडीचा घोट घेतो, त्याचं रक्त या ठिकाणी पितो. अशा आवेशानं रावण बिभीषणाकडे जात आहे. गाय होय शांती नाहीशी अभिमंत्रून शक्ती सोडली बिभीषणा प्रति लंकापती साठोपे. एकाच घायानं या ठिकाणी या बिभीषणाला मारण्यासाठी या ठिकाणी एक अभिमंत्रण शक्ती या ठिकाणी या रावणाने घेतलेली आहे, अभिमंत्रित केलेली आहे आणि एक शक्तीचा प्रहार बिभीषणावर टाकावा, बिभीषण जागेत या ठिकाणी भस्म व्हावा या निर्धारानं रावण पुढे आहे म्हणून सांगतात. सोडिता शक्ती लक्ष्मणे बाणावरती तीर्थाचे दोन्ही पाडली क्षिती निज शरणागती राहिला. म्हटलं रावणानं काय केलेलं आहे, शक्ती सोडली, परंतु लक्ष्मणाने या ठिकाणी खरं त्या शक्ती जी असणारी बाणावरती ऐकणे घेरलेला आहे ती शक्ती जी असणारी खाली लक्ष्मणानं पाडली. पुढे काय सांगतात. रागावया बिभीषण पाठी रागा लक्ष्मण पाहून शके रावण शक्ती छेदून सांडिली. खरोखरच म्हटलंय शरणागत बिभीषण आहे, बिभीषणाचा प्राण त्या ठिकाणी राखायचा आहे. रावणानं बिभीषणावर शक्ती सोडली, लक्ष्मणानं बाणानं शक्तीचं विधारण केलं, शक्ती या ठिकाणी खाली आलेली म्हणून सांगतात. छेदली लक्ष्मणे नाही छेदे कुणी रावणे दुसरी शक्ती सजिली तेने बिभीषण. म्हटलंय लक्ष्मणाच्या बाणानं या ठिकाणी ही शक्तीचं छेदन केलेलं आहे. पहिली शक्ती रावणाची नष्ट करून टाकली, रावण मात्र या ठिकाणी आश्चर्य करू लागला. आता दुसऱ्या शक्तीचं प्रयोजन रावण बिभीषणावर करतो. पुढे काय सांगतात. घ्यावया प्राण दुसरी शक्ती सजी रावण निवारू जाता लक्ष्मी म्हणून दोघे. बिभीषणाचा प्राण घेण्यासाठी रावण या युद्धभूमीच्या ठिकाणी द्वंद्वाला पेटलेला आहे. पहिल्या शक्तीचं निवारण लक्ष्मणानं केल्यानंतर रावणानं दुसरी शक्ती घेतलेली आहे. दुसऱ्या शक्तीचं या ठिकाणी प्रयोजन बिभीषणावर रावण करू लागला. दारुण सोये तोलून रावण अनुलक्षुनी बिभीषण सोडी आपण हाती कोपे. आणि जी असणारी शक्ती आहे खरोखर त्या हाताच्या ठिकाणी घेतलेली आहे. लक्ष्मणाला बिभीषणाला अनुलक्षून त्या ठिकाणी बिभीषणावर शक्ती सोडण्यासाठी रावण पुढे सरसावलेला आहे. बंधूची समाप्ती गावानी विसाती प्रलय विद्युत तुल्य दीप्ती गगनी शक्ती कडाडी. या बंधूची
समाप्ती करायची आहे. कारण का या रथाचे घोडे याने मारलेले आहे. द्वंद्वाला रावण पेटलेला आहे. शक्तीचं प्रयोजन केलं आहे. शक्ती आकाशामध्ये उसळलेली आहे. कडकड 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 शक्तीचा आवाज होत आहे. अशा असताना ठिणग्या पडत आहेत म्हणून सांगू लागले. विभीषण म्हणे नवातती माझे प्राण आतुक मरण मजात आले. खरोखरच या ठिकाणी सांगू लागले. अहो विभीषणाची काय अवस्था झाली. रावणाने शक्तीचं प्रयोजन केल्यानंतर आकाशामध्ये शक्ती उसळलेली आहे. प्रलय अग्नी असणाऱ्या ठिणग्या तैज कडकडक आवाज येत असताना विभीषणानं मनाच्या ठिकाणी विचार केला, आज माझं काय खरं नाही, आज मला अचूक मरण आलं. अशा प्रकारचा या ठिकाणी शक्तीचं वय असणार पाहून विभीषण भयभीत झाला म्हणून सांगता. चिंताक्रांत सुमित्र पावला देत पाठीशी घालून शरणागत अभय. म्हटलं रावणानं सोडलेली शक्ती जी आहे विभीषणावर येऊन या ठिकाणी घात करणार, मात्र लक्ष्मण या ठिकाणी समोर विभीषण आलेले आहेत. पाठीशी घालून विभीषण पाठीशी या ठिकाणी विभीषणाला घातल्या समोर आलेला आहे. कारण शरणागताचं रक्षण करणं हा प्रभू रामचंद्राचा धर्म आहे. शरणागता स्वयस्मरे रघुनाथ नामी नाही मरणावस्थं निर्भय चिता श्रीरामे. विभीषण हा प्रभू रामचंद्राचा शरणागत आहे. राम नामाच्या चिंतनामध्ये सतत व्यस्त असणारा विभीषण आणि खरोखरच राम नामाच्या चिंतनामुळे विभीषणाला सुद्धा या ठिकाणी भय वाटत नाही. कारण राम नामाचं अनुसंधान हृदयामध्ये सुरू आहे म्हणून सांगता. राम नामाच्या अनुवरती दोघे स्वानंदे नाचती ते जे कुणी लंकापती विस्मित. म्हटलंय अनिवार्य असणाऱ्या शक्तीचं प्रयोजन सुद्धा रावणानं केलं तरी राम नामाच्या आवृत्ती सतत राम नामाचं चिंतन लक्ष्मण आणि कोण विभीषण करत आहेत. यांच्यामुळे यांना दोघांनाही कसलं भय नाही. अगदी स्वानंद स्थितीमध्ये युद्धभूमीच्या ठिकाणी आहेत. हे सर्व पाहून रावणाला आश्चर्य वाटू लागलं. दुर्धर जगी ते मरण भय नाही जिती दोघे स्वानंदनाथ निर्भय क्षिती स्वामित्रे. रावणाला आश्चर्य वाटू लागलेलं आहे. मी दुर्धरातली दुर्धर शक्ती या विभीषणावर या ठिकाणी सोडली, परंतु लक्ष्मण समोर आला आणि दोघेही स्वानंद स्थितीमध्ये आहेत. दोघांनाही या शक्तीचं भय वाटत नाही. रावण असा शकीत झाला म्हणून सांगता. नरनामागिंत मरण भया नाही भीत ते रे कुणी लंकानाथन अति विस्मित पै झाला. म्हटले हे सर्वच्या सर्व नर वानर जे आहेत हे नामांकित आहे. सतत या ठिकाणी राम नामाचा जे जे काय राम नामाचं स्मरण करणारे आहेत आणि जे कुणी राम नामाचं स्मरण करतात त्यांना भय नाही. हे सर्व या ठिकाणी कोण रावणानं पाहिलं. रावणाला सुद्धा युद्धभूमीच्या ठिकाणी आश्चर्य वाटू लागलेलं आहे. नामाचे महिमान पुढील कथा अनुसंधान श्रुती द्याव्या बदान शक्ती निवारण स्वामित्रे. नामाचा महिमा कसा आहे आघात आहे म्हटले. आणि खरोखरच या ठिकाणी पुढील कथानुसंधान नाथ महाराज आता पुढे कथा या ठिकाणी शक्तीची सांगणार आहेत. रावणाच्या दोन शक्तीचं विधारण लक्ष्मणानं केलं. रावण आता तिसरी शक्ती सोडत आहे. ती शक्ती सौमित्र कशा पद्धतीने जाईल पुढे शक्तीची कथा नाथ महाराज सांगू लागले. रावणे सोडली जे शक्ती सौमित्रे नेली भस्मातीन तेही विकटी अवतार. म्हटले विभीषणाचा घात करायचा आहे. विभीषणाचा आज या रणभूमीच्या ठिकाणी प्राण घ्यायचं या निर्धारानं रावण शक्ती सोडत आहे. तीही शक्ती या ठिकाणी निर्वीर्य स्वतः लक्ष्मणानं कशी केली पुढे काय सांगता. शेवटीची मुख्य शक्ती ते लक्ष्मणा वसवर्ती शक्तीने निवारिली शक्तीन पाडली क्षिती तू खंडे. म्हटलं यक्षिणी तटी वटीची जी असणारी शक्ती जी आहे ती लक्ष्मणाकडे या ठिकाणी आहे. कारण का इंद्रजिताचा जो असणारा अभिचारक यज्ञ होम आहे त्या होमापर्यंत जाण्यासाठी जी असणारी शक्ती कुणाकडे होती लक्ष्मणाकडे होते. रावणानं सोडलेल्या शक्तीचं निवदारण स्वतः लक्ष्मणाच्या शक्तीनं शक्तीचं विधारण केलेलं आहे. शक्ती दुखंड अवस्थेमध्ये लक्ष्मणानं केली म्हणून सांगता. मित्र सदा या रणभूमीच्या ठिकाणी विभीषणाचा प्राण वाचवायचा आहे. रावण कारण का विभीषणाचा प्राण घेण्यासाठी अनेक प्रकारच्या शक्ती या ठिकाणी सोडू लागलेला आहे. परंतु विभीषण शरणागत आहे. शरणागताचं रक्षण करायचं आहे. सौमित्र लक्ष्मण समोर आहे म्हणून सांगता. शक्ती पाते जाणे
राक्षस मारावा विभीषण आडवा येऊन लक्ष्मण शक्ती छेदन या शक्तीनं विभीषणाचा प्राण घ्यावा या निर्धारानं रावण विभीषणावर शक्ती सोडत आहे, परंतु लक्ष्मण वेळोवेळी विभीषणाच्या समोर येऊन शक्तीचं विधारण करत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सांगतात मारीन लक्ष्मण मग मारीन विभीषण ऐशा आक्रोश रावण शक्ती. रावणाला क्रोध आलेला आहे, प्रत्येक वेळेस लक्ष्मण या ठिकाणी समोर येत आहे, त्याच्यामुळे रावण अत्यंत क्रोधायमान झाला. आता म्हटले विभीषणाला बाजूला सोडावं, हा लक्ष्मण समोर येत आहे ना, लक्ष्मणाचाच प्राण घ्यावा या निर्धारानं रावण आता पुढील शक्ती योजतो. काय सांगता ब्रह्मशक्ती जे निवारिना रघुपती स्वमित्रांनी जगातील निर्वाण शक्ती सोडिते. हा खरोखरच या ठिकाणी आता रावण काय करत आहे, जी अनिवार्य असणारी शक्ती जी आहे त्या शक्तीचं नाव आहे ब्रह्मशक्ती. या ब्रह्मशक्तीचं प्रयोजन स्वतः लक्ष्मणावर आता रावण करणार आहे, कारण या शक्तीचं निवारण ह्या जगताच्या ठिकाणी अवतारी पुरुषाशिवाय दुसरं कुणालाही करता येणार नाही. पुढे काय सांगता करुण माझी शक्ती भस्म केल्या दोन्ही शक्ती तिने क्षोभला लंकापती ब्रह्म. आतापर्यंत रावणाने जे सोडलेल्या दोन शक्ती आहेत त्या शक्ती भस्म लक्ष्मणाने केलेल्या आहेत, आणि म्हणून असणारी अनिवार्य जी असणारी ब्रह्मशक्ती आहे ती ब्रह्मशक्ती आता लक्ष्मणावर सोडत आहे. पुढे काय सांगतात दुर्धरा युक्तीन्मय केली माईक शक्ती येन चले श्रेष्ठ सुरवर प्रति लंका प्रतिसरती ते. या जगताच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या माईक शक्ती आहेत. मयासुराने केलेल्या माईक शक्ती खरोखर ते सर्व शक्तीचं ज्ञान कुणाला आहे, रावणाला आहे. रावणानं ती शक्तीचं प्रयोजन केलं, पण लक्ष्मणाने ते मयानं केलेल्या शक्तीचं विधारण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ब्रह्मदेवाला खरोखर प्रसन्न करून रावणाने जी मिळवलेली ब्रह्मशक्ती आहे ती अनिवार्य ब्रह्मशक्ती आता या युद्धभूमीच्या ठिकाणी वापरत आहे. प्रार्थीला प्रजापती मागितली ब्रह्मशक्ती अनिवार्य तिरी जगतीन ब्रह्मवरद दोक्ती दुर्द. ब्रह्मदेवाच्या वरदानानं जी असणारी ब्रह्मशक्ती आहे या जगताच्या ठिकाणी अनिवार्य आहे. त्या शक्तीचं खंडन कुणालाही करत येत नाही. त्या ब्रह्मशक्तीचं प्रयोजन स्वतः रावण आता लक्ष्मणावर करत आहे. म्हणे रावणा शक्ती सर्वाच्या घेईल प्राण अवतार पुरुषी दानन. ब्रह्मदेवानं रावणाला ही ब्रह्मशक्ती देत असताना सांगितलेलं आहे, हे रावणा, ही जी असणारी ब्रह्मशक्ती आहे अनिवार्य आहे, प्रत्येकाचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. या शक्तीचं निवारण फक्त अवतार पुरुषच या ठिकाणी करू शकेल. अशा प्रकारचं वरदान कोण रावणाला रावणाला दिलेले आहे. पुरुष प्राप्ती माझी भांजना ब्रह्मशक्ती प्राण न घेवे तिने निश्चितीन त्याची शक्ती संपेले. अवतार पुरुषाप्रती अहो म्हटले ह्या शक्तीची जी असणारी शक्तीहीन कधी होणार आहे, शक्ती क्षीण कधी होणार आहे, ज्या वेळेस अवतार पुरुषाचा स्पर्श या शक्तीला होईल, शक्ती या ठिकाणी निर्वीर्य झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगतात. शक्ती प्रेरणे तेनीची जीवे नाही वाचणे ऐशी ब्रह्मशक्ती रावणे लक्ष्मणा कारण सजी. या जगताच्या ठिकाणी या शक्तीचं कोणीही निवारण करू शकत नाही. अशी दुर्धरातली दुर्धर जी असणारी ब्रह्मशक्ती आहे ती ब्रह्मशक्ती स्वतः रावण आता लक्ष्मणावर सोडत आहे. पुढे काय सांगतात मारावया विभीषण तो स्वमित्रे वाचविला पण सन्मुख लक्ष्मी लक्ष्मण काय रावण बोलते. तर खरोखर शक्तीनं मारिला विभीषण, मारावा विभीषण. या शक्तीनं विभीषणाला मारावं, मात्र विभीषणाच्या समोर कोण लक्ष्मण येत आहे आणि खरोखर लक्ष्मणाचा प्राण स्वतः या ठिकाणी आपलं विभीषणाचा प्राण स्वतः लक्ष्मण वाचवत आहे. रावणाला खूप या ठिकाणी क्रोध आलेला आहे. पुढे काय सांगता तो वाचविला विभीषण आता तुझा घेईन प्राण शक्ती दारुण सोडून. शक्ती निवारून जाणं विभीषणाचा या ठिकाणी लक्ष्मणानं प्राण वाचवलेला आहे, परंतु आता लक्ष्मणाचा प्राण मी घेतल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार रावणानं केला. सोडून दारुण तिशीन चले निवारण हृदय बेदुनी संपूर्ण घेऊन प्राण येईल. आता ही जर या ब्रह्मशक्तीचं प्रयोजन लक्ष्मणावर केलं तर निश्चितच या ठिकाणी लक्ष्मणाचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या निर्धारानं स्वतः रावण लक्ष्मणावर शक्ती सोडत आहे. शक्तीचा घात
पृथ्वीला कळेल पुरुषार्थ ऐसे बोलून लंकानाथ. अरे लक्ष्मणा, हे जी असणारी माझी ब्रह्मशक्ती आहे, या ब्रह्मशक्तीचं निवारण करून दाखव तर तुझा आज या रणभूमीच्या ठिकाणी पुरुषार्थ कळेल. आज ही माझी शक्ती जी आहे तुझा निश्चितच प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. कडाडी उभय सैन्य पडे जा पडी पळे विदुजा पडी पाडीन गगन गडाडी गडा. लक्ष्मणानं ब्रह्मशक्तीचं या ठिकाणी प्रयोजन केलं. आवश्यकता आकाशपंथाच्या ठिकाणी गेलेली आहे. प्रळय असताना ज्याप्रमाणे विजा चमकाव्या तशा पद्धतीने कडकड 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 आवाज शक्तीचा झालेला आहे. आणि खरोखरच जेवढे काही त्या रणभूमीच्या ठिकाणी राक्षस सर्वांना झापडी आलेला आहे, एवढा प्रकाश त्या शक्तीचा निर्माण झाला. रघुनाथ तिसरा वीर हनुमंत यांचे नेत्रे सावची तनियर मूर्ती. म्हटलं या शक्तीमुळे काय अवस्था रणभूमीच्या ठिकाणी आहे. एकदम लख प्रकाश या ठिकाणी कडकड मोठ्याने आवाज शक्ती करू लागलेली आहे. आणि फक्त प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि हनुमंतराय यांचेच नेत्र या ठिकाणी उघडलेले आहे. बाकी सर्व मूर्छित झालेले, सर्वांच्या डोळ्याला अंधारी आलेली आहे. म्हणून सांगता लक्ष्मण येऊदा वीर धीर म्हटलं दुर्धराची दुर्धर शक्ती जरी असली, लक्ष्मण कसा आहे, योद्धा आहे. आणि खरोखरच जे असणारा धैर्य शौर्यवंत असणारा लक्ष्मण एक अनुमात्र सुद्धा या ठिकाणी मागे सरत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी सांगता गडाडी तगडी लक्ष्मणे बिंदून बाणी शेतता सांडिली छेदून घातली पिटोनी निरालंबी. म्हटले आकाशपंथाच्या ठिकाणी शक्ती काय कडकड कडकड आवाज करत या ठिकाणी लक्ष्मणावर प्रहार करू पाहत आहे. मात्र लक्ष्मणाने हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे, बाण सोडत आहे. 100 वेळेस त्या शक्तीचं विधान केलेलं आहे, 100 वेळेस शक्तीला परतून लावलेला आहे. शक्ती निरालंबी करून टाकलेला आहे, गगनाच्या ठिकाणी पाठवलेली आहे. म्हणून सांगता शक्ती निर्वाणी गगनीय गडाडून लक्ष्मणाच्या संरक्षणी करपावचनी वदे राम. म्हटले ब्रह्मशक्ती कशी आहे, अनिवार्य असणारी ब्रह्मशक्ती आहे. परत परत या ठिकाणी आकाशातून कडकड कडकड आवाज करत लक्ष्मणावर या ठिकाणी येऊ पाहत आहे. राम कसे आहेत, कृपाळू आहेत. कृपावचन आता लक्ष्मणाप्रती राम काय बोलता. अवलोकून शक्तीची शक्ती केली क्षीण ब्रह्मशक्तीशी देऊनी मान राखली निर्भयत्वे. म्हटलं ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं त्या ब्रह्मशक्तीकडे पाहिलेलं आहे, त्या ब्रह्मशक्तीचं अवलोकन प्रभू रामचंद्रानं केलं. आणि खरोखर शक्ती कशी झाली, शक्तीची जी असणारी शक्ती आहे ती निर्भीत या ठिकाणी प्रभू रामचंद्राने केली. पुढे काय सांगता शक्ती केली क्षीण त्यावरील लक्ष्मणे विंदित मान शक्ती पडता प्रभू रामचंद्राच्या दृष्टीनं हे ब्रह्मशक्ती या ठिकाणी क्षीण झालेली आहे. आणि लक्ष्मणाने या ठिकाणी त्या शक्तीवर बाण सोडले आणि खरोखर ती शक्ती परतून रावणाकडे गेली. ती शक्ती या ठिकाणी खरोखर पडता पडता रावणाला हातामध्ये झेलली. पुढे काय सांगता ब्रह्मशक्ती निस्मळ घेवी पडशी क्षिती रावण घेऊन हाती हानी पुढती स्वमित्रा. म्हटले जी असणारी शक्ती आहे खाली पडता पडता रावणाला हातामध्ये धरली. रावण स्वतः शक्तीला म्हणू लागला, अरे म्हटले तू ब्रह्मयाची ब्रह्मशक्ती आहे, अशी निर्वेद कशी काय झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी परत हातामध्ये शक्ती घेऊन लक्ष्मणावर सोडण्याचा प्रयत्न स्वतः रावण करू लागला. लक्ष्मण विंधी तीव्रवान येणे वेणे रावण नानी आपण दुरोनी. म्हटले जवळून हानिता शक्ती या ठिकाणी हाणू लागलेला आहे. आणि खरोखरच लक्ष्मणालाही हातामध्ये बाण घेतलेला आहे. पुढे काय सांगता शक्ती घेऊन हाती ना पुल्या सर्व शक्ती सांडिली स्वमित्रा प्रतीन सकोपवरती साठोपे. सांडिल्या सौमित्रावरती सकोपवरती साठोपे. अशा पद्धतीने या ठिकाणी हातामध्ये घेतलेली शक्ती जी आहे परत लक्ष्मणावर रावण सोडू लागला. बहुबळे प्रताप जिळे शक्ती सोडी तर उसाळे गड. जेवढी काही अंगामध्ये शक्ती आहे त्या शक्तीने या ठिकाणी शक्तीला हातामध्ये धरलेला आहे. आणि पूर्ण शरीराची शक्ती या ठिकाणी लावून लक्ष्मणाच्या दिशेने ब्रह्मशक्ती रावणाला सोडली. झरे मागा पुढा शक्ती छेदली तड तडा निध कुराडा विंदोनी. म्हटले लक्ष्मण वीर निधडा आहे. रावणानं ज्यावेळेस शक्ती या ठिकाणी कुणावर लक्ष्मणावर सोडली
आकाश मार्गाच्या ठिकाणी कडकड कडकड आवाज करत शक्ती येऊ लागली. लक्ष्मणानं हातामध्ये बाण घेऊन या ठिकाणी त्या शक्तीचे विधान केलं. पुढे काय सुरेने मिली होती जे ते छेदली ब्रह्मावृती उरली केवळ ब्रह्मशक्ती ब्रह्म. आतापर्यंत या रावणाकडे जेवढे काही शक्ती होते ती शक्तीचं विधारण लक्ष्मणानं केलेलं आहे. परंतु या जगताच्या ठिकाणी अनिवार्य जी असणारी कोणती ब्रह्मदेवाची ब्रह्मशक्ती एवढीच उरलेली आहे. त्या शक्तीचं प्रयोजन लक्ष्मणावर करत आहे. संपूर्ण लक्ष्मणे बिंदोनी बाण सत्य लोकावरती जाणं उडवी आपण साठोपे. म्हणजे कितीही या ठिकाणी खरोखर शक्ती उद्या लक्ष्मण त्या ठिकाणी बाणानं परत लावण्यासाठी समर्थ आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सांगतात उपाय लक्ष्मण बाणी पिटी ती जाय शक्ती उसने घेऊन लायन दुर्धर गाया नीती. म्हटलं या ठिकाणी खरोखरच कितीही या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी शक्ती लक्ष्मणावर येऊन आदळण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु लक्ष्मणाच्या बाणानं या ठिकाणी शक्ती काय होत आहे निर्विरुद्ध या ठिकाणी होत आहे. शक्ती दळपुनी गुप्त गती नांग्या दळवाया पैठपती लक्ष्मणे गडग घेऊन तीन उडवली मागुती सत्य. तर खरोखरच या ठिकाणी आवश्यकता लक्ष्मणाच्या जवळ येत पाहता लक्ष्मणानं हातामध्ये तलवार घेतलेली आहे खडग घेतलेला आहे. आणि खरोखरच या ठिकाणी शक्ती जवळ येणार तलवारीचा प्रहार केला. सत्य लोकांपर्यंत शक्तीनं पाठवलं एवढा प्रताप या ठिकाणी लक्ष्मणानं केला. शक्ती छेदी तर नागनी चट्टीन घ्या उसळला गगनी जेविता. म्हटलंय रावणानं जी सोडलेली शक्ती आहे लक्ष्मणाच्या दिशेने आवाज करत येत असताना लक्ष्मणानं तलवारीने या ठिकाणी शक्तीला या ठिकाणी वरी धाडलेला आहे. ठिणग्या उडलेल्या आहेत. अशा प्रकारचा प्रताप लक्ष्मणाने या रणभूमीच्या ठिकाणी केला. होऊन शके शक्ती पात हे जाणून लंकानाथ करी. ब्रह्मशक्ती जी आहे ती लक्ष्मणाला या ठिकाणी टप्पू पाहत आहे. लक्ष्मणाच्या हृदयामध्ये या ठिकाणी जाऊन पाहत आहे. परंतु लक्ष्मण अनुमात्र सुद्धा त्या शक्तीला जवळ येऊ देत नाहीत. हातामध्ये तलवार आहे तलवारीने या ठिकाणी शक्ती लावलेली आहे दूर. अशा प्रकारचा प्रताप सुद्धा लक्ष्मण करू लागले. नित्य निजडा शक्ती येऊन द्यांग गडानू लाविले वेडा लंकेशा. म्हटलं हे जगताच्या ठिकाणची असणारी अनिवार्य शक्ती जी आहे ही शक्ती या ठिकाणी लक्ष्मण स्वतःच्या जवळ येऊ देत नाही. रावणाची अवस्था काय झाली भ्रमित रावण झाला. नेमकं रावणाला काय करावं अनिवार्य शक्तीचं सुद्धा या ठिकाणी प्रयोजन केलं. लक्ष्मण मात्र या ठिकाणी अनुमात्र आढळत ना थोडं सुद्धा या ठिकाणी मागे जात नाही. अशा प्रकारे या ठिकाणी सांगतात कुंडली हरी विठ्ठल लक्ष्मी ज्ञानदेव. चला भाऊ चला उठा 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 ना